तिकडे नागपूरच्या संविधान चौकात 22 जुलैला आंदोलकांची धरपकड करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी अपूर्वा पित्तलवार या गंभीर जखमी झाल्या होत्या। तिला ताब्यात घेतलं असता पोलिसांनी तिला फरफटत नेले असा गंभीर आरोप तिने केलाय। सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुषमा अंधारे यांनी देखील अपूर्वाला झालेल्या या मारहाणीची दखल घेतली होती। तर नागपूरच्या संविधान चौकामध्ये 22 जुलैला हे आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यकर्ती होती। तिला पोलिसांनी फरफटत नेलेलं होतं, त्यामध्ये ती जखमी झाल्याचा आरोप होतोय। नागपुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत अपूर्वा पित्तलवार आणि हिने आरोप केलेला आहे की तिला फरफटत नेण्यात आलं आणि त्यामध्ये तिला गंभीर असा इजा झालेली होती। तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुषमा अंधारे यांनी देखील या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली होती आणि त्यामुळे आता यावरून देखील सरकारवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। ॲडव्होकेट अपूर्वा पित्तलवार युवासेना विभागीय सचिव। 22 जुलैला आम्ही संविधान चौकामध्ये कुठलाही पक्ष धर्म जात हे सगळ्यांना मानता फक्त विद्यार्थी म्हणून आम्ही संविधान चौकामध्ये पीसफुल प्रोटेस्ट करत होतो। ते यासाठी की नीटचा पेपर जो लीक झाला त्यासाठी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागायसाठी आणि दुसरं दिल्लीमध्ये जंतर-मंतरमध्ये आपल्या महाराष्ट्रातून गेलेले संपूर्ण तरुण ज्यांच्यावर खरं तर मारहाण झाली त्यांच्या अकाउंटेबिलिटी घेण्यासाठी। आता अकाउंटेबिलिटी घेणार कोण? महाराष्ट्राच्या तरुणांवर मारहाण झाली तर अकाउंटेबिलिटी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री किंवा आमचे गार्डियन मिनिस्टर म्हणजेच पालकमंत्री बावनकुळे साहेब येथील या आशेवर आम्ही तिथे बसलो होतो। सुमारे रात्रीचे 11 वाजता बावनकुळे साहेबांशी संपर्क झाला आणि ते बोलले मी सकाळी 9ला तुम्हाला भेटायला येतो। पण सकाळी 9ला पण आम्ही म्हटलं की आम्ही 9 वाजेपर्यंत थांबतो। ते बोलले ठीक आहे, पण 5 मिनिटाच्या आतच पोलिसांनी डिटेन्शन चालू केलं आणि ते इतकं इनह्युमन अमानुष डिटेन्शन होतं की ज्यामध्ये माझे हात खेळले गेले। 4 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे मला 2दा स्वीप केलं, स्वर्ल केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।